आपल्या सोबत आतापर्यंत अनेक आंदोलन असतील, अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी जो आवाज उठवणारे का बा वैजापूर तालुक्याचे बुलंद तोप म्हणायला काही अडचण नाही का वैजापूर तालुक्यात त्यांनी अनेक गोरगरिबांसाठी का बा जे संघर्ष उभा केला, स्वतःच्या प्रपंचाची होळी करून आणि असं राजकीय पुढाऱ्यांना जो धडा शिकवणारे म्हणजे जाब विचारणारे आणि गोरगरिबांच्या पदरात फुलाची पाकळी टाकणारे तर ते हे अजय पाटील साळुंखे। तर आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत। अजय पाटील नमस्कार। नमस्कार। आपलं केबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। आपण जाणून घेणार आहोत अजय पाटील साळुंखे आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात। तर आज पाटील आता जी निश्चित का बा पंचायत समिती, मार्केट कमिटी आणि जिल्हा परिषद का बा ज्या चालू झालेला आहे, तर या संदर्भात का बा जे अनेक राजकीय का इथून जे फॉर्म भरताय का बा कोणी इच्छुक आहे, तर अनेक सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे। तर या संदर्भात तुम्ही शेतकरी नेते आहे बा का बा तुमची भूमिका काय राहील बा? हे निश्चित आता 2-3 दिवस झाले आरक्षण सोडत झाली, तर या संदर्भात असेल का बा गोरगरिबांची आता निश्चित दिवाळी तोंडावर आलेली आहे का बा आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर का बा जे सरकारने कबूल केले पैसे ते सुद्धा अजून नाहीये, तर आता निश्चित दिवाळी 5 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। तर अजय पाटलाची काय भूमिका राहील तर आपण जाणून घेणार आहोत। आपला परिचय पाहिला। मी अजय पाटील। त्या ठिकाणी सरकारने जे अनुदान या ठिकाणी जाहीर केलेले आहे ते तुटपुंजी अनुदान आहे आणि त्यामुळे ते तुटपुंजी अनुदान देखील आतापर्यंत या ठिकाणी खात्यावर जमा झाला नाही। तरी दिवाळीपूर्वी ते जमा झालं पाहिजे होतं आणि ते झालं पाहिजे ही या ठिकाणी शेतकरी म्हणून एक या ठिकाणी भूमिका राहील। तसेच या ठिकाणी ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे, सरकारचं शेतकऱ्यावर ध्यान नसून निवडणुकीवर ध्यान आहे। म्हणून या ठिकाणी निवडणुकीवर ध्यान न देता पहिले या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितावर ध्यान दिलं पाहिजे। कारण ह्या निवडणुका या ठिकाणी ग्रामीण भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या ठिकाणी हा मतदार आहे आणि म्हणून पहिले शेतकऱ्याची बाजू या ठिकाणी सरकारने घेतली पाहिजे। परंतु असं होताना दिसत नाही। सरकारला आमदार खासदार असतील, हे जे लोक असतील, हे राजकीय लोक असतील, यांना स्वतःचं जे आरक्षण सोडत झालेलं आहे याच्यावरती या ठिकाणी सगळ्यात जास्त पोस्ट या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य, भावी जिल्हा परिषद सदस्य या दिसत आहे। परंतु शेतकऱ्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याची भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे। याच्यासाठी कोणी आंदोलन या ठिकाणी उभं करत नाही, त्याच्यासाठी या ठिकाणी लढा उभा करत नाही, त्याच्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन उपोषण करतात त्यांच्या या ठिकाणी पोस्ट करत नाही। आम्ही या ठिकाणी पाठीमाग आत्ताच 4-5 दिवस या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अन्नदागावर उपोषण केलं, परंतु ज्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या लढायच्या होत्या त्यांनी या ठिकाणी ते समर्थन या ठिकाणी पाहिजे तसं केलं नाही। काही लोक आले परंतु बाकीचे काही दिसले नाही। म्हणजे जिथं शेतकऱ्याची बाजू आहे, जिथं शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो अशा बाजूमध्ये हे दिसले नाही, तिथं त्यांना या ठिकाणी राजकारण आठवतं। आणि आता मात्र या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी माझी एकच भूमिका राहील की पहिले या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। पाटील आता जे गोरगरीब होते का बा ज्या गोरगरिबांना जो आनंदाचा शिदा चालू होता अनेक वर्षापासून तो सरकारने तोही बंद केलेला आहे, तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया मग हे शेतकरी नेते म्हणून? कारण गरिबांचा आनंदाचा शिदा बंद करणं म्हणजे एकच कारण आहे की सरकारला स्वतःला या ठिकाणी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी या ठिकाणी पैसा राहिलेला आहे। जनतेची सेवा करायचं तर बाजूलाच राहिलं, पण त्यांच्या कौटुंबिक समस्या, त्यांच्यावाले स्वतःचे शोक पाणी करण्यामध्ये यायचं या ठिकाणी जास्त वेळ चाललाय। हजारो कोटीचे जरी भ्रष्टाचार यांचे, 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या यांच्याकडे, 2-2, 10-10, 20-20 बंगले यांच्याकडे, 2-2 कोटी 3-3 कोटीचे अमाप संपत्ती यांच्याकडे माया जमा केलेली आणि तिकडे यांना पैसा कमी पडतो म्हणून या ठिकाणी आनंदाचा शिदा बंद केलेला आहे। तो या ठिकाणी लोकशाहीला या ठिकाणी तो मारक आहे। लोकशाही असं जर चाललं तर लोकशाही संपूर्ण निश्चितच हुकुमशाहीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या धडबद्री लोकांना या ठिकाणी हे जनसामान्य एक दिवस धडा शिकवल्याशिवाय राहणार।